यांची हिम्मत कशी झाली माझ्याविषयी असं लिहायची? त्यांना माहिती नाही कोणाविषयी लिहितात, मालविका खानविलकर विषयी लिहितायत. मी मालविका खानविलकर आहे, मालविका खानविलकर, जिचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी दीड महिना थांबायला लागायचा आहे ना. आणि आज माझ्याविषयी असं छापून आणलंय यांनी. काय लिहिलंय तर मालविका खानविलकर इज फिनिश्ड. खानविलकर इज फिनिश्ड. हाउ डेयर दे! बेबी छोड़ दो वो सब, तुम मत पढ़ो वो. अक्कल नाहीये त्यांना. अक्कल दिलेलं नाही, माझ्याविषयी असं छापून आणलंय ते मी सोडणार नाहीये पत्रकारांना. दे विल हॅव इट. बेबी कूल डाउन, शांत हो जाओ, शांत हो जाओ तुम. चलो और हम यहाँ से चलते. चलो मॅडम तुम्ही निघा आता. कुठे निघायचंय? कुठे निघायचं आहे मी? काय असं नाही बाहेर काढू शकत कोणी मला. सर नाही बाहेर काढू शकत कोणी मला. सॉरी मॅडम, आमचे काही रूल्स आहेत. काल त्या मुलीने जे पैसे भरले होते ना ते संपलेत आता, त्यामुळे तुम्हाला चेकआउट करावं लागेल. हवं तर तुम्ही रिबुकिंग करा आणि पुन्हा नवीन पैसे भरा. तू काय पैसे काय करतोय? माझ्याशी बोलतोयस तू? तुझ्या किती फालतू हॉटेल रॉकी आहे आणि अशी 100 हॉटेल्स मी अशी विकत घेऊ शकते. माझं नाव मालविका खानविलकर आहे, खानविलकर फिटनेस ग्रुपची मालकीण. बराबर है बेबी. चलो हम इधर से निकलते. तुम्हारा वो हैट ले लो, पेरिस वाला. चलो. ऐसे फालतू हॉटेल मध्ये माझे महागातले कपडे ठेवायची लाईफ बैग लेके आओगे नीचे. I will not leave you. मी तुम्हाला सोडणार नाही. ओके? मालविका खानविलकर नाव आहे माझं. मला नाही जायचं यार. का? अगं नाही, मी तिला कितीही समजावायचा प्रयत्न केला तरी ती ऐकणारच नाहीये स्वीटू. ती बहीण आहे तुझी आणि आपल्या माणसांची झालेली भांडणं विसरायची असतात. जाऊ दे ना. आणि हे बघ, तुलाही माहितीये शकू मावशींना आता मालविकातांची खूप गरज आहे आणि त्यांना खूप काळजी वाटते मालविकातांची. त्यांना आधीच इतका त्रास होतोय, त्या इतक्या खचल्या आहेत. त्यात जर त्यांना असं वाटलं की माझी दोन्ही मुलं माझ्या जवळ पाहिजे तर काय चुकीचं सांग मला. प्लीज असं नको करूच. आपण मालविकाताईशी बोलूया आणि तिला घरी घेऊन जाऊ. स्टुपिड. तुझ्या हॉटेलवाल्यांना कळतं का मी मालविका खानविलकर आहे? सांग जरा त्यांना. सॉरी यंगेस्ट बिझनेस वुमन ऑफ द इयर मालविकाताई. हाय स्वीटू. इथं काय करतेस? आम्ही तुम्हाला भेटायला आलो होतो. बट आय एम बिझी राईट नाउ. आम्ही आता मॉर्निंग वॉकला चाललोय. काय रॉकी? मॉर्निंग वॉक? मालविकाताई, आम्ही तुम्हाला घरी घेऊन जायला आलोय. कोणाच्या घरी? अंबरनाथचं घर, आपलं घर. मालविकाताई, शकू मावशी खूप वाट बघतात तुमची. त्यांना खूप काळजी वाटते तुमची. चल आपण घरी जाऊ. प्लीज तुम्ही आमच्या बरोबर चला. तू आता एवढा आग्रह करतेस तर मी येईन, पण मला वेगळी रूम पाहिजे, एसी पाहिजे आणि सेपरेट टॉयलेट पाहिजे. अदरवाइज आय कांट हँडल. बस जाऊ दे मग नका येऊ तुम्ही. कारण तुम्हाला माहिती आहे ना आपल्या चाळीतल्या घरात ह्या सगळ्या सोयी नाहीयेत. मग आम्ही एक काम करतो, आम्ही रॉकी दादांना घेऊन जातो. बेबी एक काम करो, ये तुम्हारा बैग रखो, मैं जाता हूँ इनके साथ, तुम अपना ख्याल रखना. अच्छा ठीक है. चल. क्या हुआ बेबी? मिठू. हाँ मैम. कुछ नहीं, बैग तो पकडो. मॉम या सगळ्या प्रकारामुळे खचली आहे आणि आता तिला माझी गरज आहे खरं तर. या तिच्या मनस्थितीतून मीच तिला बाहेर काढू शकते ना. सो ओके मी येते. चले. कुठे गाडी? कुठली गाडी? हा खूप मोठी गाडी आणली, 10 कोटींची. 10 कोटींची गाडी? ओह come let's go. मी सो डटी. मी ट्रेनने ट्रॅव्हल नाही करणार आहे. मला सवय नाही आहे याची. किती वास येतोय घाणेरडा. कुठून येणार आहे ट्रेन? आहे कुठे? चल हळू सरका.
स्वीटू स्वीटू रॉकी तुम्ही या ना. पुढच्या ट्रेन येतो, तुम्ही पुढे व्हा. ओके ओके ठीक आहे ठीक आहे. हो मॅडम, तुमच्या चपलेचा खिळा लागला माझ्या पायाला. चपलेला खेळा नसतो स्टुपिड, चपलेला ही हील्स असते. वर तोंड करून काय बोलताय? नीट उभा राहा की. सरका तिकडे. तुम्ही सरका ना तिकडे. ट्रेन काय तुमच्या मालकीची आहे? मग तुझ्या मालकीची आहे. काय फॅन्सी कपडे घालून आले, वर तोंड करून बोलतेस? कळत नाही तुला? शरप. हो बाई, काय बाईशी? काय सांभाळून. तू सांभाळून उभं राहा ना. हे आता धक्का काय देतेस? काय धक्का देते काय? तू नीट उभी राहा ना. नीटच आहे ना मी उभी. तू कशी येते? कशी येते म्हणजे काय? ट्रेन काय तुझ्या मालकीची आहे? इंग्लिश मधून एकदा शिव्या देते. Useless. कळतं का काय? अशा 10 ट्रेन्स विकत घेऊ शकते मी. Just don't touch me, ट्रेन विकत okay? घेऊ शकते Don't म्हणे. touch me. ताई Stupid. ताई Ow! Ow! ताई ए, Oh, किती सोडते? ताई हो तुम्ही सोडा. ताई आई ओके. ताई 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 Oh, I can't travel by this shit, man. इट्स ओके. होल्ड दिस Dirty Om. ग्रॅब इट. हे बघ तुझी चूक असेल ना तर सॉरी म्हणाल शिक प्लीज. Om? I'm not used. I know you're not used to, but still. Okay, Om, I'm sorry. जे काही घडलं ना, खरं तर त्यात माझी काहीच चूक नव्हती. सगळी चूक त्या नालायक मोहितची होती. ताई तू त्याला किती वेळा ब्लेम करणार आहेस? त्यांनी विश्वासघात करायची चूक केली आणि तू त्याच्यावर विश्वासच ठेवायची चूक केलीस ना. सो इट्स युअर फॉल्ट पार्शली. ताई वी आर इन अ मेस आणि आपल्याला इथून बाहेर काढायला कोणी येणार नाही. तुला लहानपणी आठवतंय आपण त्या भूलभुलैयात जायचो आणि भूलभुलैयाच्या मध्ये अडकायचो आणि तिथून आपणच आपलं बाहेर निघायचो. तसंच आहे. वी विल हॅव टू फाइंड आवर वे. बुलबुलैयात मी तुझा हात धरून बाहेर निघायचे, त्यामुळे तुला हरवायची भीती नसायची. ओम, मी आत्ताही तुझ्या बरोबर आहे. ओके, मी कुठेही जात नाहीये आणि माझा तुझ्यावर विश्वास आहे अजूनही. तू माझ्या बरोबर असशील ना? हो, वी आर टीम. मी या सगळ्यातून तुम्हाला बाहेर काढेन. आय नो, मी सुद्धा आहे. आता सगळ्यात जास्त गरज आईला आहे. तिच्या चेहऱ्यावरचं हसू निघून गेलंय आणि आपल्याला ते परत आणायचंय. आय वॉन्टेड टू गिव्ह द लिगेसी बॅक. या आपल्या मॉम साठी, तिने सुरू केलेल्या त्या व्यवसायासाठी आपल्याला हे सगळं करायचंय. हळू. सॉरी. दॅट्स लाईक इट. स्वीटू, स्वीटू. ए तू परत आला? हो. हा? अहो, स्वीटीला कुठल्या बसमध्ये बसवलंय तुम्ही? मी किती शोधलं पण तरी मला दिसली नाही ती. नाही दिसली ना? नाही मला पण नाही दिसली. दिसली ना की सांगतो. नाही नाही, मी तिला भेटल्याशिवाय जाणार नाही. अरे काय माणूस आहेस तू? हो. सभ्यपणे सांगितलं कळत नाही का तुला? चल चल निघ, चल चल निघ, निघ म्हणालो ना. काय झालं बाबा? तो आला होता का परत? हा म्हणजे काय? अरे हकलवून दिलं त्याला, दम दिला तेव्हा कुठे गेला तो? नाही गेलाय पण तो परत येणार. असले फॅन्स काय सहजाच त्याची पिक्चर सोडत नाही. काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे आता. चिन्या, काय करायचं रे आता? बघूया. मॅड, हॅलो, थांबा ना जरा. कोणी जात आहे दिसत नाही तुम्हाला? बाजूने जा ना. दिसत नाही का तुला कपडे धुते? अरे माझ्या, थांब ना मग. कपडे नंतर धुवू शकतात. दिस पीपल विल नेव्हर अंडरस्टँड. वेट, मला लागलंय. ओ माय गॉड. तंबाखू तिकडे खा ना. असं
नाकावर उडवतात का कोणाचं स्टुपिड ब्लडी चॉप चीप पीपल. हॅव यू लॉस्ट इट? कळत नाही तुला इकडनं काही कचरा पेटी आहे का? दिस ब्लडी पीपल. माझा 10 लाखाचा कोट आहे हा. दिस ओ माय गॉड Lavika, this is so cheap, man. This is so disgusting. घाणेरड्या चाळीच्या लोकांमध्ये राहायचंय तुला. You must be. Ouch. आता साळवी. आला परत आला हा. स्वीटू चौकशी करायला परत आला चिन्या. सोडायचं नाही बाबा. रेडी रेडी. चैन खुली की मैन खुली की चैन. चिन्या गोळ झाला रे. अबे डर गया ना भाई. क्या हालत बना रखी तूने? तू हसतोस काय माझ्यावर रॉकी? बाबा आवरा पटकन आवरा. सिरियस होल्ड माय मोबाईल. कळत नाही तुला? चिन्या हे तू केलंयस? यांनी आम्ही दोघांनी. शेवटी सॉरी मालविका मॅडम सॉरी. आम्हाला वाटलं स्वीटूचा फॅन आला त्याला धडा शिकवण्यासाठी आम्ही हे. मालविका शकू. मालविका तू आत ये. कोणासाठी तरी ट्रॅप लावला आणि त्याच्यामध्ये माझा असा हाल करून टाकला. व्हॉट इज दिस नॉनसेन्स मॅन? ऐक ना चुकून झालं असेल त्यांच्या लक्षात नसेल आलं. मालविका तू आत चल ना. मोरीत आंघोळ करून घे चल. कुठे? मोरीत बाथरूम. आतमध्ये बाथरूम पण आहे. घर एवढं त्यात आतमध्ये बाथरूम. तुमच्या घरा एवढं माझं बाथरूम आहे. आय कांट डू इट. मी नाही करणार आंघोळ. बरं तायडे तू आता सगळं तिथेच बोलणार आहेस का? अवतार बघ तुझा काय झालाय तो. मग तू पण हसतेस माझ्यावर? अगं नाही मी हसत नाहीये पण आता तूच सांग ती पिसं काय बाहेर येऊन काढायची का? आत ये ना आवरून घे. चल 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 आयडिया. मला ना एक आयडिया सुचली. मॅडम मॅडम तुम्ही या ना. या इथे या 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 सांगतो. या 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 या. चिन्या अजून एक बादली घेऊन ये. काय करताय? कशाला? बघ आयडिया मस्त. काय आयडिया? तुम्हाला मोरीत यायला नको ना म्हणून हा उपाय सुचलाय. चिन्या बादली. आलो 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 आलो. बघ अतिशय सोपा उपाय. सगळं हसतायत माझ्यावर. पण पिस गेली ना. भाऊजी कमाल करता तुम्ही. सांगायचं तरी तिला. मालविका शकू हे घे. हे घे. हे घे. तेवढं कळतंय मला. कोणी झाले मी येऊन अंकल. कोणी सांगितलं तुम्हाला सगळं करायला? अगं ते पिस त्यांचं काय. बरं झालं तू ताईला इथे घेऊन आलास. तिचा जरी संताप झाला असला ना तरी मला बरं वाटलं बाबा. चिन्या एक जागी बस. मला पिसे गोळा करून घेऊ दे. अरे थँक्यू मावशी. हो हो. सुमन तुझा चहा ओतून ठेवलाय. झालं की पिऊन घे. हो हो.
अरे क्या कर रहे हो चाचा? हाँ? क्या कर रहे हो? रेडिओ आहे ना, उघडत नाहीये. लाओ बताओ. एक मिनट. खुल गया. अहो हे काय केलं? खोल दिया. एवढं? हाँ. नलू मावशी, काय रे? नलू मावशी, तुम्ही बनवलेल्या पापडांची ऑर्डर आली बर का? हा? हो, मालकांना खूप आवडले ते. अरे आणि मी नाही बनवलेले, माझ्या मैत्रिणीनं बनवलेले. बरं, मालकांनी ना 500 पापडची ऑर्डर दिली आहे. 500? ए सुमन, 500? हो, ते काय ना, हॉटेलमध्ये एक वेगळी व्हरायटी मिळते ना, आणि स्पेशल राहतं ना. कधीपासून हवे म्हणाला? उद्यापासून. उद्यापासून? हॅलो. अरे नाही, ऐक ना, जास्तीच्या चपात्या बनवाव्या लागतील, मग त्या बनवल्यावर त्या तळाव्या लागणार, रात्र जाईल आणि सामान पण आणावं लागेल ना. उद्यापासून नाही जमणार. अरे का नाही जमणार? जमेल ना. आणि लक्ष्मी समोरून चालत आलीये, आपण हसत मुखाने स्वागत करायला पाहिजे तिचं. दोघी मिळून करू, जमेल आपल्याला. आणि मी पण आहे ना मदतीला, करू आपण. झालं मग, तू काळजी करू नकोस रे. तुझ्या मालकाला सांग ऑर्डर मिळेल म्हणून. पण हा, 10 रुपये पर पीस सांगायचा. ठीक आहे, सांगतो मालकांना. चपाती आणि पापड रेडी ठेवा, येतो मी उद्या. 10 रुपये पर पीस म्हणजे 5000 रुपये एका रात्रीत झाले. शकू मावशी, तुमचा बिझनेस सेन्स भारी आहे. होता आहेच चिन्या. अरे उगाच नाही त्यांनी एवढा मोठा व्यवसाय उभा केलाय. शकुताई, तुम्ही इथं राहताय म्हणून आम्हाला मदत करायला हवी असा विचार करू नका. आजपर्यंत तुम्ही आम्हाला खूप मदत केली आहे. हे तुमच्या मैत्रिणीचं घर आहे, तेव्हा हक्काने राहा. काय हवं नको असेल तर हक्काने सांगा. मैत्रिणीचं नाही काही, माझंच घर आहे म्हणून हक्काने राहते मी. माझ्या मैत्रिणीकडे, माझ्या भावाकडे, माझ्या लेकीकडे हक्काने राहायला आले मी. काल चुकून चपात्या जास्त झाल्या म्हणून त्याचे पापड केले. आणि बघ, आज व्यवसायाची संधी चालून आली आपल्या घरी. मग मी म्हणते, करायला काय हरकत आहे? हा, आपल्याला व्यवसाय करायचाच होता ना दोघींना मिळून लहानपणी, तो आता करतोय काय. तुला सांगते सुमन, आमची स्वप्न काय होती माहितीये? चिंचा बोरांची गाडी टाकायची, बर्फाचे गोळे विकायचे, चपाती भाकरीचे डबे करून विकायचे. तेव्हा जे आम्हाला जमलं नाही ते आता जमतंय. शकू, तुला आठवतं एकदा आपण वर्गातल्या पोरींना बोरं विकली होती 5 पैशाला? आठवलं? हो. आणि घरी आल्यावर फटकेही खाल्ले. ज्या गोष्टीसाठी आपण फटके खाल्ले होते त्याला व्यवसाय म्हणतात. आणि त्याचं कौतुक झालं पाहिजे इतकी अक्कल नव्हती ग आपल्याला. पण ठीक आहे ना, जे तेव्हा आपल्याला करायला जमलं नाही ते आता जमतंय. या मालविका, या. काय तुझा शॅम्पू? आता माझे केस राट झाले सगळे. चला आपण. झालीस फ्रेश? तू स्वीटूचा ड्रेस घातलाय ना, खरंच छान दिसते. छान. उद्गार वाटते ना. नाही, रंग खूप खुलून दिसतोय तुम्हाला.